आज प्रॉपर्टी सुंदर फुलांचा उत्तम गजरा, सुकलेल्या पाकळ्या बदाबदा गळाल्या. याचं कारण काय माहित नाही. शिरकुर्मा आलाय म्हणून मला हे सुचलं. कमेंट करा. जय महाराष्ट्र साहेब, कसं वाटतं तुम्हाला? जय महाराष्ट्र, जय जय पुणे. थँक्यू कासिमबाईंच्या इकडे खास ईदच्या दावतसाठी इथे येऊन खूप चांगला बेत केलाय कासिमबाईंनी बिर्याणीचा. बिलकुल, मी खूप आवडीनं खातोय आणि ईद साजरा करतोय. ईदच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बिलकुल. शिंदे साहेब तर खूपच बघन झाले. साहेब कसं वाटतं तुम्हाला? अहो या वैभवने मला चटणीच नाही दिली. अरे बापरे, चटणी नाही म्हणतात त्याला, त्याला रायता बोलतात. मनाला वाईट वाटलंय पण खाल्ल्यावर बोलतो काय ते. बिलकुल बिलकुल. आणि याचं तोंड दाखवा एकदा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि आपल्या बरोबर कोण कोण आलेले तर सगळं जाणून घेऊ आपण. याची मुलाखत. साहेब कसं वाटतं? एक नंबर आहे सर. एक नंबर. ओके. आणि हॉटेलमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हॉटेल ही आपलं घरचं प्रेम उतरलेलं आहे या बिर्याणीमध्ये. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि साहेब तुम्ही एक बोलू शकतात घरचं प्रेम कसं काय उतरलं ह्याच्यामध्ये? खरं तर आज ईदच्या निमित्तानं आम्ही सर्वजण मित्रमंडळी कासिमबाईंकडे या ठिकाणी आज ईदसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलो. तर त्यांनी त्यांची घरची जी भाभीने जी बिर्याणी बनवली अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुंदर. खाल्ल्यात तर अक्षरशः तोंडामध्ये जे त्याचा फ्लेवर आहे, जे बिर्याणीचा स्वाद आहे, जे वेगवेगळे मसाले त्यामध्ये मिक्स केलेत आणि त्यानं जे एक जो स्वाद आलाय अत्यंत अप्रतिम. आणि त्यांचं जे प्रेम आहे ते त्यापेक्षा पण जास्त. त्या ठिकाणी आम्हाला एवढं प्रेमानं त्यांनी या ठिकाणी बिर्याणी सर्व केली. खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ह्या शिरकुर्मा वाटीच्या दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना आठवत असेल की आज ईद आहे. सर्वांना रमजान ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा शिरकुर्मा कसा वाटला आम्हाला सांगा बघून. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. पण आज आपल्या बरोबर साहेब आलेले आहे. साहेब जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. साहेब आपलं परिचय द्या, कारण की आपण मित्रांनो जय जाऊ नमस्कार सलाम वालेकुम. आज कासिमबाई शेख यांच्या इथं रमजान ईदच्या निमित्तानं अमित सर, वैभव सर, दीपक सर आम्ही सगळेजण आलोय. आणि खास बेत काय आहे बघा. बेत हा कासिमबाईंनी आखलेला आहे. आणि कासिमबाई कुठे आहेत माहितीये का? मोबाईलच्या पलीकडून आहे. त्यांचा गोंड चेहरा दिसणार नाही. पहिलं बिर्याणीचं दाखवतो आणि वैभवला सांगतो की बिर्याणी जरा घे आणि जरा त्याचं वाटप कर, कारण इतकी सुंदर बिर्याणी सगळे शिरकुर्मा खातील. पण आम्ही मात्र बिर्याणी खाऊन भाभींनी चांगली केलेली. भाभींनी पीस टाकले का नाही माहित नाही. शिंदे साहेब मला तुम्ही बोलायलाच लावलं. अहो भाभी पीस टाकायला कसं काय विसरणार? सगळं काय ह्याच्यामध्ये आहे लपलेलं आणि मस्त पैकी दम बिर्याणी आहे. मित्रांनो मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती. मित्रांनो बरेचशे वेळेस तुम्ही शिंदे साहेबांकडून राजकीय घडामोडी ऐकल्या, पण आज स्पेशल ईद बिर्याणीची ही घडामोडी तुम्ही बघू शकता. काय शिंदे साहेब काय वाटतं आज ह्याच्यावरती काय विशेष विचार तुमचा? खरं तर आज ईदच्या निमित्तानं कासिमबाईंकडे येऊन बिर्याणी खातोय. जगातला सगळ्यात मोठा आनंद ह्या बिर्याणीत लपलेला आहे. आणि बिर्याणी खाल्ल्याशिवाय अजिबात खरं तर बोलायची इच्छा नाही. तुम्ही बिर्याणी हांड्यामध्ये, लक्षात घ्या, एका कोंबडीनं स्वतःचे प्राण दिले. कोणासाठी? आमच्यासाठी. भाभींनी त्या कोंबडीचं इतका सुंदर पहिलं दही लावलं, मग सुंदर त्याला काय 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 केलं आणि नंतर मसाल्यात टाकलं आणि नंतर एवढा स्वाद भारी झालाय. नुसत्या वासाने आमचा वैभव असा जंगजी जेगाड झालेला आहे. मला असं वाटतं की तो जो आनंद आहे तो बिर्याणीमध्येच आहे. तो जो आनंद आहे ह्या पातेल्यात आहे, मलाच दिलेला नाही फक्त. अहो घ्या ना साहेब, घ्या बिंदास. ह्या कोलगट ताट्यामध्ये तुमचं हे करा. बिलकुल. आणि आज बिर्याणीला सगळेजण ईदला गोड खाते. आम्ही मात्र स्पेशल तिखट खाण्याचा जो बेत आहे तो भारी. अजून तुम्हाला बघायचं थांबा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि जे बघतात तेच आपले आवडते लाडके संतोष शिंदे साहेब आलेले आहेत. अहो बघितलं नाही का यांना? आपण ओळख करूनच घेऊ आज.
संतोष शिंदे साहेब संभाजी ब्रिगेड चे महाअध्यक्ष बोलू शकतात आपण, आणि बाकीचे जे आहे ते पण वरिष्ठ खूप जबरदस्त बोलू शकतात. असे मला शब्द येत नाही बोलायला, पण ते शब्द आज संतोष शिंदे साहेब बोलणार आहे आणि परिचय पण देणार आहे आपल्या बरोबर. हे 3 लोक कोण आहे साहेब? तुमचा स्वागत आहे आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. सर्वांना सर्वप्रथम आज रमजान ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खरं तर ईद निमित्त आम्ही आज कासिमबाईंकडे आलेलो आहोत. युट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण कनेक्टेड असतोच, परंतु आज ईदच्या निमित्तानं, सणाच्या निमित्तानं, एक मैत्रीचा जो वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्तानं भेटत असताना आज मात्र सणाच्या निमित्तानं एकत्र आलोत. आणि शिरकुर्माची जी काही लज्जत असते किंवा एक मैत्रीचा प्रेमाचा ओलावा असतो, ती मैत्री अजून वृद्धिंगत व्हावी, चर्चा व्हावी, संवाद व्हावे, यासाठी आम्ही आमचे सगळे वकील मित्र एकत्र आलो. माझ्यासोबत आमचे सन्माननीय मित्र अमित शिंदे साहेब आलेले आहेत, भावी अधिकारी आहेत आणि भावी वकील सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आत्ताच DYSP म्हणून ज्यांची भविष्यात प्रशासनामध्ये नियुक्ती होईल असे आमचे अत्यंत चांगले मित्र दीपक शेलार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तिसरे भावी अधिकारी आणि भावी वकील वैभव तनपुरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशी गोंडस सगळी आम्ही माणसं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या निमित्तानं अख्खं पुणे ज्यांनी विकायला काढलेलं आहे, आणि ते फक्त सामान्य लोकांना कमी पैशामध्ये चांगले प्लॉट देण्याचं त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. पण अर्ध पुणे त्यांनी खरं तर उपनगरं विकून टाकली. पण ती चांगली गोष्ट आहे की ती सर्वसामान्य माणसाची हक्काची स्वतःची घरं होण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मित्रांनो, आपण तर जाणताच की सध्या सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती काय आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक ओलावा जपला पाहिजे, धार्मिक ओलावा जपला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं ती ऋणानुबंध जिवंत राहिले पाहिजे. यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. आणि कासिमबाईंनी निमंत्रण दिलं. एका निमंत्रणासाठी त्यांचे 10-20 फोन आले. शेवटी उन्हातानाचं का असेना इथं यावं लागलं, आणि ही महत्वाची भेट या ठिकाणी आज झालेली आहे. मंडळी, संतोष शिंदे साहेब जे आहे आमचे परम मित्र आहे आणि त्यांना यायलाच लागणार आहे. सण असू द्या, काही पण कुठलं पण कार्य असू द्या, ते आपल्या कामामध्ये सदैव असतात. आणि ऊन काय, पाऊस काय, काय थंडी काय, सगळं काय ते आपल्या मैत्री भावामध्ये विसरून जातात. आणि फक्त आम्हालाच नाही, भरपूर लोकांना हेल्प करतात. आणि बघायला गेलं त्यांचं संतोष ऑफिशियल म्हणून युट्यूब चॅनल आहे. आता तुम्ही जाऊन त्यांचे व्हिडिओ पाहू शकतात. भरपूर राजकीय घडामोडी ते आपल्या चॅनलवरती मांडत असतात. आणि सत्य आणि खरंच जे भाव असतं त्यांचा, तो व्हिडिओ मध्ये समोरासमोर आपल्याला दिसतोच ते. आणि भरपूर असे विचार आहे त्यांचे, ते विचार घेऊन चाललेले आहे पुढं. आणि बघायला गेलं एवढे म्हणजे लोकांना मदतीचा हात असतो त्यांचा की विचारू नका. बघायला गेलं त्यांच्या चॅनलवरती तुम्ही अक्षरशः गेल्यानंतरच तुम्हाला कळणार की साहेबांचे जे प्रशंसक आहे किंवा ह्यांचे विचार आहे त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत. आणि एवढंच नाही, भरपूर अशा राजकीय घडामोडीमध्ये पण त्यांनी पार्टिसिपेट करत असतात. साहेब, आज म्हणजे तुम्हाला हा ईदचा दिवस कसं काय आठवण मध्ये राहतो आणि काय वाटतं ह्या ईदच्या दिवसामध्ये? आणि हे 30 दिवसाचे उपवास होते, तर त्याच्यामध्ये काय वाटलं? कारण की तुम्ही योग गुरु सुद्धा आहे, तुम्हाला योग गुरु म्हणायला हरकत नाही साहेब, बरोबर ना? खरंय खरंय. तर साहेब, तुम्हाला कसं वाटतं हे 30 दिवस मुसलमान लोक उपवास ठेवतात, म्हणजे रोजा ठेवतात, तर त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की एक सामाजिक सलोखा म्हणून सुद्धा किंवा सध्याचं जे काही राजकीय वेगळं वेगळं वातावरण आहे
धर्म वेगळे वेगळे आहेत, जाती वेगळे वेगळे आहेत, पण माणूस आम्ही शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि माणूस कुठं शोधतो, तर माणूस हा माणसातच शोधला जातो, माणूस हा जनावरांमध्ये शोधला जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या भावनांना जर आवर घाला. सगळ्या साहेब मला बोलायची लय सवय आहे हो, मी गप्प बसत नाही. माझ्या महत्वाचं असं आहे की खरं तर 30 दिवस किंवा रमजान महिन्यामध्ये जे काही उपास केले जातात, शारीरिक दृष्ट्या खरं तर आपलं शरीर शुद्धी क्रिया म्हणून जे असते, किंवा शरीर जर शुद्ध करायचं असेल, शरीराला खरं तर आराम द्यायचा असेल, आपली पचन यंत्रणा असेल, किंवा तुमची रोगाची सुरुवातच मुळात पोटापासून सुरू होते. आणि पोट जर तुमचं निरोगी असेल, किंवा पोटाची जर चांगली आपण देखभाल करू शकलो, किंवा पचनक्रिया जर चांगली ठेवू शकलो, तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. आणि खरं तर अशी एक कल्पना आहे की मुसलमान लोक रमजान महिना असला की पहाटे पहाटे उठतात आणि फक्त खा खातात, आणि मग दिवसभर त्या ठिकाणी उपाशी असतात. परत संध्याकाळी नमाज झाली की परत खा खातात. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिलं, किंवा बरेच माझे मुस्लिम मित्र आहे, ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो, तर अशा गोष्टी लक्षात येतात की ज्या क्षेत्रात आपण असतो तिथली थोडी माहिती असतेच की कमी खाऊन आपण जर जास्त उपास केले, तर त्या महिन्यामध्ये तुम्ही जी महिन्याची एक ऊर्जा आहे शरीरात, या निमित्तानं उपासाच्या माध्यमातून सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा, तो सकारात्मकपणा, शरीरातलं तुमचं जे टॉक्झिन असेल, किंवा इतर जे अनावश्यक जे काही द्रव्य असतात, त्या सगळ्यांचा निचरा होतो. आणि परत एकदा वर्षभर तुम्ही एकदम ऍक्टिव्ह मोडवर येऊ शकता, निरोगी राहू शकता. मला असं वाटत नाही की, मी असं कधीच बघत नाही की कुठल्या हॉस्पिटलमध्ये मुसलमान लोकांची रांग असते. आजारी सगळेच पडतात, म्हणजे तो एक प्रत्येकाचा शारीरिक, परंतु या निमित्तानं निरोगी राहण्यासाठी हा महिना खरं तर फार उपयुक्त असतो. फक्त मला असं वाटतं यावर्षी फक्त तो उशिरा आलेला असावा, नाहीतर तो अगोदरच असतो. आणि मग त्या काळामध्ये तुमच्या त्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. ही झाली शरीराची म्हणजे भूक म्हणा, किंवा भूक मारण्याचा प्रकार म्हणा. परंतु योगाच्या माध्यमातून कुठलाही योग शिक्षक असू द्या, तुम्हाला जेवणाची सुद्धा पद्धती सांगतो. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर सकाळी तुम्ही श्रीमंतासारखं जेवलं पाहिजे, दुपारी मध्यमवर्गीयांसारखं जेवलं पाहिजे, आणि संध्याकाळी अत्यंत गरिबासारखं जेवलं पाहिजे. म्हणजे संध्याकाळी तुम्ही नाही जेवले तरी हरकत नाही, दुपारी थोडं खा, संध्याकाळी भरपूर खा. किंवा तुमच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या असतील तर मग सकाळी जेवा आणि संध्याकाळी जेवा. म्हणजे याचा अर्थ तुमची पचनक्रिया त्या सगळ्यांना ऑपरेट करणारी असावी, ऑपरेट केलं पाहिजे. या अंगाने मला असं वाटतं उपासाकडे पाहिलं पाहिजे. ते फक्त मुस्लिमांमध्येच नाही, आजही आमच्या घरात आजी असेल, आजोबा असतील, आई वडील असतील, उपास करतात. धार्मिक कल्पना जरी आपण समजून घेतली तरी शरीराच्या दृष्टिकोनातून मात्र उपास हा शरीराला गरजेचा असतो. 8 दिवसातून 1 दिवस तुम्ही उपास केलाच पाहिजे, शरीराला आराम दिलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं आपली लाईफस्टाईल बदलली, खाणं बदललं, पालेभाज्या म्हणजे जे हिरव्या भाज्या आहेत त्या मिळत नाहीत, तर थोडं सकाळी लवकर उठलं पाहिजे प्रत्येकाने. या निमित्ताने काय सांगितलं पाहिजे, रमजान ईदचा काय संकल्प करावा, तर मला असं वाटतं प्रत्येकाने सकाळी लवकर उठलं पाहिजे, 5 वाजता का असेल उठलं पाहिजे. 1 तास स्वतःला शारीरिक व्यायाम, कसरत, योगा वगैरे केलं पाहिजे. आणि दिवसभर आपले जे काही काम, व्यवसाय, धंदे असतात ती केलेच पाहिजे. बरोबर. तुम्ही जर निरोगी असाल तर जग निरोगी असतं, अन्यथा तुमची फाईल कधी क्लोज होईल काय सांगता येत नाही. बरोबर सर, सरांनी जे सांगितलं जबरदस्त सांगितलं, आणि सरांनी जी टिप्स दिली आपल्याला जबरदस्त दिलेली. मंडळी, एवढंच बोलून आम्ही आमचे हे थोडस वेळ घेतलं तुमचं, पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजले, कळाले. तर मंडळी, भेटू आपण पुन्हा प्रॉपर्टीचाच व्हिडिओ घेऊन. कुठं? इथंच, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आता बघा पाहुणे आलेले आहे, सेवा तर करायला लागणार आहे. आमचे परम मित्र श्री संतोष शिंदे साहेब आलेले आहे. तर चला मंडळी, मला वेळ द्या ना. अहो, मी व्हिडिओ मध्ये बसलं तर त्यांचा आदर सत्कार कोण करणार आहे? चला मंडळी, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.